भिवंडी महानगर पालिका के अंतर्गत प्रभाग समिति 3 के हद में नारपोली पुलिस स्टेशन के पीछे कैलाश नगर पहाड़ी पर गटर की साफ सफाई व कचरे का अंबार तथा शौचालय की सुविधा न होने की वजह से कैलाश नगर पहाड़ी पर बसे लोगों को काफी दिक्कतों का सामना करना पड़ता है। इसी को लेकर आज दिनांक 16 जनवरी 2025 को भाजपा दिव्यांग विकास अघाड़ी भिवंडी शहर जिला संयोजक वीरूदेव कोकड़े ने कैलाश नगर पहाड़ी पर दौरा किया और कैलाश नगर पहाड़ी पर बसे लोगों को हो रहे विभिन्न समस्याओं को लेकर तथा राजनेताओं द्वारा कैलाश नगर पहाड़ी पर बसाए गए लोगों के लिए व गरीब व बेसहारा तथा दिव्यांग लोगों को भी इस कैलाश नगर पहाड़ी पर शासन प्रशासन से बसाने की मांग की। और आगे हमारे संवाददाता से वार्तालाप करते हुए वीरूदेव कोकड़े ने क्या कहा, ये सुनते हैं इस खबर में। है ना मतलब क्या अंदर से एकदम अच्छा बना थोड़ा उधर जाके देख, तुमको फिर अच्छे रास्ते से लेके जाते। नमस्कार, मैं सुनीता बोल रही हूँ। हमारे पहाड़ी पे कोई चीज़ का सुविधा नहीं, रास्ता है तो साफ सफाई नहीं है, ना इधर म्यूनसिपालिटी की गाड़ी आती है ना कचरे की गाड़ी आती है। हम लोग कैसा जीते ये हमको पता है। और इधर लोग इधर उधर से आके जगह बांध रहे, और जेंट्स लोग बाथरूम को कहाँ जाएंगे, ना लेडीज़ की सोई है ना जेंट्स की सोई है। कैसा होगा? मेरे 4 बच्चे, मेरे को घर नहीं, मेरे को घर चाहिए, मेरे को मैं अपना हक का घर चाहिए, मेरे को हस्बैंड नहीं। ज्योति बात कर रही हूँ। इधर पहाड़ी पे कैलाश नगर पहाड़ी पे इधर रास्ता नहीं, गटर नहीं है, कुछ नहीं है। और हम लोग पहले से इधर कम से कम अभी 30 साल से इधर रह रहे हैं। हम लोग को घर नहीं है, इधर हम लोग घर बना। आज आम्ही इथं कैलाश नगर एरियामध्ये इथल्या स्थानिक जे लोक आहेत त्यांच्या समस्याबद्दल इथं जमा झालो होतो। तर समस्या अशी आहे की महानगरपालिकेचा जो निगरगट्टू कारभार त्याच्या संदर्भात आवाज उचलण्यासाठी आम्ही उभा होतो। इथं महानगरपालिकेचं जे प्राथमिक काम आहे, जे ते ज्यांना जे सुख सुविधा पुरवायचे ते इथलं बघितलं असेल तुम्ही, बऱ्याच जागेने कचऱ्याचे ढीग आहेत। मंदिर, हनुमान मंदिर समोर सुद्धा कचऱ्याचा ढीग आहे, मजारच्या आजूबाजूला कचऱ्याचा ढीग आहे। तर यावरती ते कोणते काम करत नाहीये। वरून इथं पाण्याची पण खूप मोठी समस्या आहे। 8-8 दिवसातून एकदा पाणी येतं। महानगरपालिकेला ही ताणेलेली लोक कधी दिसली नाहीयेत। इथं सगळ्यात मोठा प्रश्न म्हणजे इथं सार्वजनिक शौचालयाचा आहे। हे शौचालय इथं नसल्यामुळं इथील महिलांना 1 किलोमीटरच्या कमीत कमी 1 किलोमीटर पाय तुडवत जाऊन शौचालयाला जावं लागतं। तर महानगरपालिकेचे प्राथमिक सुविधा पुरवायचं कामावर लक्ष न देता महानगरपालिकेनं सरस या ठिकाणी तुम्ही बघितलं असेल आता की जे फॉरेस्ट आणि महानगरपालिकेची जी म्युनिसिपालिटीची जागा आहे, या ठिकाणी काय राजकीय कार्यकर्त्यांना हाताखाली धरून ते लोक इथं झोपडे बांधून अतिक्रमण करून आणि महानगरपालिकानं त्यांना रितसर घरपट्टी देऊन त्यांना इथलं रहिवासी केलंय। माझं म्हणणं एकच आहे, जर तुम्हाला अशा ठिकाणी अतिक्रमण करायचं असेल, अतिक्रमण करून त्यांना घरपट्ट्या बनवून द्यायचं असेल, तर त्या घरपट्ट्या तुम्ही खऱ्या गरजू लोकांना बनवून द्या। आज भिवंडीमध्ये आपण भिवंडी शहर जिल्ह्यामध्ये आपण बघतो की बरेचसे असे दिव्यांग बांधव आहेत, भगिनी आहेत, ज्यांना स्वतःचं घर नाहीये, दुसऱ्यांवरती अवलंबून राहून आपली उपजीविका करावी लागते। कित्येक लोकांनी या आत्महत्या सुद्धा केल्यात या त्रासाला कंटाळून। जर तुम्हाला ह्या जागा द्यायच्याच असल्या भिवंडी भरातील सगळीकडे, जसं कामतगर आहे, कैलाश नगर आहे, भंडारी आहे, शांतीनगर आहे, अशा ठिकाणी अशा अनेक जागा आहेत जिथं महानगरपालिकेने कब्जा केलेल्या लोकांना घरपट्ट्या देऊन त्यांना रितसर राहण्यासाठी जागा दिले। त्यासाठी आम्ही आज कैलाश नगर इथून आम्ही एक आंदोलन छेडतोय, माझं घर माझा हक्क म्हणून आम्ही एक जनजागृतीचं आंदोलन छेडतोय। यामध्ये ज्या लोकांना स्वतःचं घर नाहीये, घर घेऊ शकत नाहीयेत, जे दिव्यांग आहेत, दिव्यांग बांधव भगिनी आहेत, जे ज्येष्ठ नागरिक आहेत, मुलं सांभाळत नाहीत, त्यांच्या राहण्याची सुविधा नाही, ते आपल्या घरापासून वंचित आहे, अशा लोकांनी आपल्याकडे अर्ज करावं। ही मोहीम आम्ही आता उद्या
आयुक्त साहेबांच्या या सगळ्यांचे अर्ज घेऊन आयुक्त साहेबाला भेटणार आहे। त्यानंतर हे सगळे विषय घेऊन आम्ही स्वतः मंत्रालयात जाऊन त्याची मागणी करणार आहे। धन्यवाद।